नमस्कार मित्रांनो. राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग पेन्शन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, दिनांक 29 जून 2026 रोजी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. जो शासन निर्णय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो शासन निर्णय दिसतोय, या शासन निर्णयामध्ये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर 29 जून 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आणि या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी असतील. यासोबतच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी असतील. या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर आता दिव्यांग लाभार्थ्यांच्या जुलै महिन्याच्या अनुदानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची प्रोसेस शासनाने सुरू केली आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की सध्या महाडीबीटी प्रणालीवर काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. त्यामुळे निधी मंजूर झाला असला तरी तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तरी देखील अशी अपेक्षा आहे की तांत्रिक अडचणी लवकर दूर होईल आणि मंजूर झालेले पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातील. यासोबतच शासनाकडे एक मागणी आहे. जोपर्यंत डीबीटी प्रणाली पूर्णपणे सुरळीत सुरू होत नाही, तोपर्यंत दुसऱ्या पर्यायी प्रक्रियेचा वापर करून मंजूर झालेले अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. कारण अनेक दिव्यांग बांधव आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी या आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शासन निर्णयामुळे जुलै महिन्याच्या अनुदानासाठी निधीची कोणतीही अडचण राहिलेली नाही. आता फक्त तांत्रिक प्रोसेस पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना घाबरण्याची गरज नाही. आणि शासनाकडून पुढील कोणतीही अधिकृत अपडेट किंवा निधी वितरणासंदर्भातील माहिती जाहीर होताच ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शेअर करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.